नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे जे काही धोरण आहे त्यामुळे आमच्या सर्व गुरुजी लोकांना टी-ई-टीची परीक्षा द्यावी लागते. ही टी-ई-टीची परीक्षा जे कार्यरत गुरुजी आहेत, मास्तरीणबाई आहेत, त्यांच्यासोबतच ज्या लोकांनी डी-एड आणि बी-एड केलेलं आहे ते पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये देणार आहेत. आज आपण घेऊन आलेलो आहोत की PYQ ही जी प्रश्नपत्रिका आहे ही या अगोदर झालेल्या टी-ई-टी परीक्षेची काय जी प्रश्नपत्रिका आहे. तर ही जी टी-ई-टीची प्रश्नपत्रिका आहे ही 7 जून 2016ची आहे आणि असेच प्रश्न आलटून पालटून कसे येतात परीक्षेमध्ये येतात. असं विचारू नका की गुरुजी हा पेपर 1 मध्ये आला होता की पेपर 2 मध्ये आलेला आहे, कारण की पेपर 1 मध्ये येणारा पुढल्या वर्षी पेपर 2 मध्ये येते, 1 मध्ये येते, 2 मध्ये येते, ते नाचत राहतात भाऊ. तर आपण काय करूया की एक पद्धत तर येतोच, पण कधी कधी सुरुवातीला येते, कधी मधात येते, कधी शेवटी येते. तर हा 2016चा जो PYQ आहे मराठी विषयाचा, या मराठी विषयाचा आपण PYQ बघूया. मी प्रत्येक वेळी सांगतो, OT गुरुजी प्रत्येक वेळी सांगतो की जर तुम्ही मोबाईलवर जर व्हिडिओ बघत असाल तर काय करायचं, आपला मोबाईलला आडवा करायचा, म्हणजे OT गुरुजी बरोबर दिसतील आणि उतारा आणि प्रश्नसुद्धा व्यवस्थित दिसतील. दुसरी गोष्ट मी असेही सांगतो जी की उतारा किंवा कविताचे जे प्रश्न आहेत, तो उतारा किंवा कविता वाचण्यापूर्वी काय करायचं, त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त प्रश्न वाचून घ्यायचे. आता हे जे काही उतार आहे याच्यावर किती प्रश्न आहेत, तर 31 ते 34, 31, 32, 33, 34 4 प्रश्न इथं दिलेले आहेत. हे 4 प्रश्न कोणते आहेत आपण पटापटा बघून घेऊया. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो. दुसरा प्रश्न आहे, तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे. तिसरा प्रश्न आहे, उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण. आणि चौथा प्रश्न दिलेला आहे, उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे. आता आपण काय करूया, उतारा वाचायला सुरुवात करूया. तर इथं उतारा वाचायला आपण सुरुवात करूया. तर जो काही लेखक आहे तो सांगत आहे की मी म्हणालो, मला जी पुस्तके विशेषत्वाने आवडतात मी त्यांना माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलंय. हा एक प्रश्न दिलेला आहे, त्याला काय हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवला आहे. ठीक आहे. सुरुवातीला डॉक्टरकी केलेले व नंतर तत्त्वज्ञानाचा गाढ अभ्यास करून पुढे नोबेल पुरस्काराचा सन्मान लाभलेले डॉक्टर ॲलेक्स कॅरेल. आता इथं आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की नोबेल पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळालेला आहे, तर इथं काय दिलेलं आहे, डॉक्टर ॲलेक्स कॅरेल. हा फायदा होते जी. ठीक आहे. त्यांची पुस्तक दिलेली आहे मॅन द अननोन. हे माझे आवडते पुस्तक आहे. शरीर आणि मन हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हीची सुदृढ आणि सशक्त वाढ एकत्रितपणे होणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. हा विचार या पुस्तकात मांडला आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की मानवी शरीर हे यंत्र नसून एक अत्यंत बुद्धिमान जैव प्रणाली असून तिची उपपत्ती प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. माझ्या दृष्टीने दुसरे आदरणीय पुस्तक म्हणजे तिरुवल्लूर यांचे थिरुकुल्लर. बघा याच्यामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. माझ्या दृष्टीने दुसरे आदरणीय पुस्तक म्हणजे तिरुवल्लूर, हे लेखकाचे नाव आहे त्यांचं, थिरुकुल्लर हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता होय. हे सुद्धा काय दिलेलं आहे, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तिसरे म्हणजे लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स, म्हणजे लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स. लिलियन इचलर वॉटसन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाने मी भारावून गेलो आहे असं म्हणतात. आपल्या जगण्याचे संदर्भ कोणते असावेत हे मी या पुस्तकात सांगितलेले असून गेली अनेक 50 वर्ष हे पुस्तक माझ्या जीवन प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून उभे आहे. त्यानंतर आता प्रश्न फेकलेले आहेत, म्हणजे प्रश्न दिलेले आहेत, ते आपण काय करूया, प्रश्न वाचूया. तर आता प्रश्न काय आहे बघूया आपण. उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो.
आपण उतार्यामध्ये मायना काय लिहितो? मार्गदर्शक लिहितो, डॉक्टर लिहितो, आदरणीय लिहितो की नोबेल पुरस्कृत लिहितो? जर तुम्ही शिकवत असाल गुरुजी हा मास्तरीनबाई, तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आदरणीय हा शब्द कशामध्ये येतो? पत्राच्या मायन्यामध्ये येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्या काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे? तर मी अगोदरच तुम्हाला अंडरलाईन करून दिलं होतं, आयुष्य संहिता ही उपमा लेखकाने दिलेली आहे. त्यानंतर उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? आता नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मी अगोदरच अंडरलाईन करून सांगितलं, डॉक्टर ॲलेक्स कॅरेल. तर प्रश्न वाचण्याचा हा काय होतो जी फायदा होतो. तुम्हाला सुद्धा काय झालेलं असेल? समजला असेल. ठीक आहे. पुढला प्रश्न दिलेला आहे शेवटचा, उतार्यावरचा शेवटचा प्रश्न. उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे? तर लेखकाची कोणती वृत्ती? आवडती पुस्तके हृदयाच्या कप्प्यात जपण्याची वृत्ती अधोरेखित झालेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्याय सुद्धा वाचायची काही गरज पडणार नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी की खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की रीती वर्तमान काळ म्हणजे काय? आता रीती वर्तमान काळ हा क्रियापदाचा एक काळ आहे आणि रीती वर्तमान काळ कोणाला म्हणतो आपण? जी क्रिया आत्ताच्या क्षणाला घडते व ती नेहमीच घडत असते असे जेव्हा दाखवले असते त्याला आपण काय म्हणतो? रीती वर्तमान काळ असे म्हणतो. म्हणजे आता सुद्धा घडत आहे आणि ही अशी नेहमीच घडत राहते, या क्रियेला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. तर तुम्ही पुढे व्हा मी आलोच असं होईल का जी? नेहमी घडत आहे का आता घडते आणि नाही, असं होणार नाही. देवा सर्वांना सुखी ठेव असं सर्व ठिकाणी होत नाही. मी खात्रीने उत्तीर्ण होईल, आता का दरवेळेस तो उत्तीर्णच होते का? म्हणजे दर दिवशी उत्तीर्णच होते का? नाही, तो नेहमीच उशिरा येतो. हा काय आहे? रीती वर्तमान काळाचा वाक्य आहे. पहा गुरुजी, समजा व्हिडिओ लांब झाला असेल तर मी फक्त तुम्हाला काय करेन? उत्तर सांगू शकतो, पण तुम्ही काय म्हणाल? आता ना जाता ना डेंगण्याच्या मोठ्या मोठ्या बाता, चला जाऊ द्या. म्हणून आपण काय करतो? प्रत्येक प्रश्नाच्या थोडक्यात काय असो ना आपण काय करतो? त्याच्या विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करतो. चला ठीक आहे. शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं की शब्दाच्या जाती किती? तर शब्दाच्या एकूण जाती किती? 8 आहेत. आता यापैकी विकारी किती आणि अविकारी किती? शब्दाच्या जातीचे आपण 2 भागामध्ये काय करू शकतो? विभागणी करू शकतो, विकारी आणि अविकारी. आपल्याला विचारलं आहे अविकारी, तर काय यावेळेस आपल्याला विकारी नाही विचारतील का जी? तर विकारीमध्ये 4 जाती येतात आणि अविकारीमध्ये 4 येतात. आता विकारी ह्या ज्या काही शब्दाच्या जाती आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे काय आहेत? विकारी जाती आहेत. आणि अविकारी जाती कोणकोणत्या आहेत? तर क्रियाविशेषण, उपसर्ग ज्याला आपण काय म्हणतो? प्रेफिक्स म्हणतो. त्यानंतर अव्यय किंवा उभयान्वयी अव्यय आणि उद्गार ज्याला आपण काय म्हणतो? इंटरजेक्शन म्हणतो. हे 4 काय आहेत? अविकारी शब्दाच्या जाती आहेत. म्हणजे अविकारी शब्दाच्या जाती किती आहेत? आता आपल्याला सर्वांना सांगता येईल किती आहेत? 4 आहेत. विकारी 4 आणि अविकारी सुद्धा 4. चला ठीक आहे. त्यानंतर नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. कोणत्या वाक्यातील? नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? तर इथं भाववाचक नाव काय येईल? नवलाई. हा काय येईल? भाववाचक नाम येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही. अशुद्ध नाही म्हणजे काय आहे जी? शुद्ध. तर पूजनीय हा तर चुकीचे लिहिलं आपण, असं पूजनीय लिहित नाही, म्हणजे हा काय आहे? अशुद्ध आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? अशुद्ध नाही. म्हणजे हा तर याचे उत्तर होणार नाही. परीक्षागृहामधला री काय आहे जी? लहान आहे, असं सुद्धा आपण लिहित नाही, म्हणजे हा अशुद्ध नाही असं नाही, हा अशुद्धच आहे. त्यानंतर तज्ञ आपण असा लिहत नाही आणि आशीर्वाद सुद्धा आपण असा लिहित नाही, म्हणजे हा प्रश्नच काय दिलेला आहे? चुकीचा दिलेला आहे. अशा प्रश्नाला तुम्ही कोणताही उत्तर लिहिलं तरी काय होईल? बरोबर होईल. ठीक आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग कोणते? आता वाऱ्याने हलते रान, तर रान या नामाचे लिंग काय? रान काय आहे? तर नपुसक लिंगी शब्द आहे, म्हणून त्याचं उत्तर काय येईल? नपुसक लिंग असा येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. अपूर्ण म्हण आहे अन्न छत्रात जाऊन, त्याच्या पुढे काय होते जी? मिरचूड मागू नये. अन्न छत्रात जाऊन मिरचूड किंवा मिरपूड मागू नये. आता याचा अर्थ काय होते? अन्न छत्र म्हणजे काय? ज्या ठिकाणी फुकटामध्ये अन्न मिळते. आता जर तुम्ही फुकटामध्ये जिथं अन्न मागत असेल तर त्याला तुम्ही मिरपूड मागाल का? भाऊ थोडी मीठ द्यायची, थोडी मिरची द्यायची, थोडासा लोणचा द्यायची, थोडासा काय म्हणतात पापड द्यायची, भाऊ कंदाला देण्याची, कांदा असं आपण म्हणतो का? नाही. म्हणून ती म्हण झालेली आहे अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये. चला ठीक आहे जी. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? आता वडील मंडळी आहे, वडील मंडळी आहे, वडील आहे का? नाही. म्हणून त्याला तीर्थरूप दोन आहे जी, एक चुकलावाला तीर्थरूप आहे आणि एक बरोबरवाला तीर्थरूप आहे. तर वडील तर आहेत नाही, वडील मंडळी आहे म्हणजे काय होईल? तीर्थ स्वरूप होईल. आता तीर्थ स्वरूपामध्ये तीर्थमधला ती लहान असतो की मोठा असतो? तर तीर्थमधला जो ती आहे हा मोठा असतो, दीर्घ इकार असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याच्या काय होईल? उत्तर होईल. लक्ष द्यायच्या ताईंनो, ही आपण काय बघितलं आहोत? 2016 मध्ये आलेली प्रश्नपत्रिका जशीच्या तशी बघत आहोत. काय माहीत 2025 मध्ये सुद्धा येईल, नाही आली तरी असंच येईल. अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? बोलणाऱ्याचे शब्द आपण जर वाक्यात जसेचे तसे जर आपण जर लिहित असू तर काय लावतो जी? जे गुरुजी लोक शिकवत असतील त्यांना माहीत असेल. असं नको म्हणा, जे DED BED झाले असतील त्यांना सुद्धा माहीत असेल. काय लिहितो जे आपण? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. बरोबर निघत नाही आहे तुम्ही समजून घ्यायचं. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय? शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? ज्याच्या ठिकाणी शब्दशः अर्थ घेत नाही त्याला भिन्न स्वरूपाने काय करतात? त्याचा अर्थ घेतात. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण वाक्प्रचार म्हणतो. काय म्हणतो जी? वाक्प्रचार म्हणतो. आता आपण कधी कधी असा म्हणतो, मला TETची पास करायचीच आहे, गांडीला घाम येतपर्यंत अभ्यास करीन. आता याच्यामध्ये तर जसाच्या तसा आपण अर्थ घेऊ शकतो का? नाही. याच्यामध्ये आपण शब्दशः अर्थ घेत नाही आणि त्याला जे आपण काय म्हणतो? वाक्प्रचार म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कमळ या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला, कमळ या शब्दाला समानार्थी शब्द. आता पद्मा म्हणजे सुद्धा कमळ होतो, सरोज म्हणजे सुद्धा कमळ होतो, पंकज म्हणजे कमळ होतो आणि राजीव म्हणजे सुद्धा कमळ होतो. हा प्रश्न काय झालेला आहे? चुकलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही 1 लिहा, 2 लिहा, 3 लिहा, 4 लिहा, मास्तरीनबाई तुम्हाला काय मिळतील? मार्क मिळतील. ठीक आहे. त्यानंतर धान्य पाकडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द कोणता? धान्य पाकडण्याचे साधन. मास्तरीनबाईला तर पटकन येईल. काय येईल जी? ताट होईल, टोपले होईल, हवा येईल की सूप होईल? आता धान्य पाकडण्याचे साधन काय होईल? सूप होईल. जे काही गावखेड्यातले गुरुजी लोक आहेत त्यांना पटाक माहीत झालं असेल सूप. सूप ना. आता शहरातले सूप का म्हणतील? ते चमच्यानं खाण्यावाला सूप. अरे नो रे भाऊ डेंगू, काय आहे तो? सूप आहे. चला गुरुजी लोक, चला आपण गटात न बसणारा शब्द कोणता? आता गटात जो शब्द बसत नाही तो गाय, वासरू, लेकरू हे सर्व आहेत काय जी? प्राणी आहेत. आणि फूल काय आहे जी? वनस्पतीमध्ये येते म्हणून फूल काय येईल? गटात न बसणारा शब्द येईल. त्यानंतर असं विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे? विरुद्धार्थी चुकीची जोडी कोणती? प्रासाद विरुद्ध राजवाडा. रे भाऊ, हाच तर चुकला जी. प्रासाद म्हणजेच राजवाडा होते. कृतज्ञ विरुद्ध कृतज्ञ, हा बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी ऑलरेडी भेटली आहे, आपण बघून घेऊया. गुडगुडीत विरुद्ध खडबडीत, हाही बरोबर आहे. शिक्षा विरुद्ध बक्षीस, हाही बरोबर आहे. म्हणजे आपल्या चुकीची जोडी काय? प्रासाद विरुद्ध राजवाडा. ठीक आहे. त्यानंतर
कोणत्या नामाचे वचन बदलत नाही. आता याच्यामध्ये 4 नाम दिलेले आहेत. घड्याळ, घड्याळे, आसू, अश्रू, ठीक आहे, किंवा आसवे असं सुद्धा आपण म्हणतो. पाणी, पाण्या म्हणतो का जी? नाही, हे पाणी पाणीच राहते. 1 लिटरही पाणी, 1 बुंदही पाणी आणि समुद्रातलेही पाणी. पिल्लू, पिल्ले होते, म्हणजे कोणाचे वचन बदलत नाही. पाणी या शब्दाचे, या नामाचे वचन बदलत नाही. ठीक आहे. त्यानंतर सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. वाह, का जोरदारवाला प्रश्न दिला आहे 2016च्या. भाऊ मी आपल्या तोंडून नाही लिहिला. तर सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येते? सांगा बरं जी भारी, ताई लोक. आता ऑनलाईन तर क्लास नाही आहे, तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. सांगा बरं जी. माझ्या उत्तर सांगायच्या अगोदर सांगा. काय जी ताई सांगा ना जी. 2 मिनिटाचे आम्ही काय घेतो, ब्रेक घेतो. थकला ना जी तोंड. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये भारी हा शब्द काय आहे जी? विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. काय करूया? पुढला प्रश्न बघूया. काय म्हणते? उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? तो भाव कर्तृक क्रियापद आहे, धातुसाधित क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे की अकर्मक क्रियापद आहे? तर भाऊ उजाडले, काय उजाडले हा जो क्रियापदाचा प्रकार आहे हा भाव कर्तृक क्रियापद आहे. आता तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही पहिलेच पाहिले असाल जी. तसा नव्हे ना भाऊ, थोडंसं दिमाग असेल म्हणूनच तर गुरुजी झालो का नाही? तुम्ही गुरुजी आहात, तुम्ही सांगा. तर भाव कर्तृक क्रियापद म्हणजे काय की जेव्हा कर्ता जो असतो कोणतीही क्रिया स्वतः करत नाही, पण त्याच्या इच्छेने दुसऱ्याकडून केली जाते. आता उजाडले, ते स्वतः उजाडला का जी? नाही, बरोबर नाही. तर उजाडला हा स्वतः झाला नाही, तर दुसऱ्याकडून ती क्रिया घडली. अशा क्रियापदाला काय म्हणतो आपण? भावकर्तृक क्रियापद असे म्हणतो. ठीक आहे. आपल्याला फालतूच्या बाता येत नाही. ठीक आहे. सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात? आता सांगा, सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात जी? तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. आता म्हणाल गुरुजी कोणकोणते प्रकार पडतात जी? ते सांगूनही देतो. पुरुषवाचक सर्वनाम, निश्चयवाचक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, त्यानंतर संबंधवाचक सर्वनाम आणि शेवटचा आहे परस्परवाचक सर्वनाम, स्वपरसवाचक सर्वनाम. असे सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. बोलो सत्यनारायण भगवान की जय. ठीक आहे. त्यानंतर हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. वाक्प्रचार कोणता? हो तर अगदी बरोबर 110 मोहऱ्या होत्या. याच्यामध्ये काय जी? उद्गारवाचक आलेला आहे का? होकारार्थी आलाय का? नकारार्थी आलाय का? उद्गारवाचक तर नाहीच आहे, नकारार्थी आहेच नाही. तो तर हो तर म्हणते ना जी. प्रश्न तर विचारलाच नाही, म्हणजे काय होईल जी? होकारार्थी वाक्य आहे. असा कधी कधी काय लावायचा जी? डोका चालवून टाकायचा. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न? मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्ग युक्त अचूक शब्द लिहा. म्हणजे विरुद्धार्थी. तर मान्यता होत नाही, मान्यवर होत नाही, मान्य होत नाही. अमाल्य, आता चुकी नाही तर अमाल्य लिहिण्यात आला जी. हा परिच्छेद काय होता? अमान्य असाच होता. म्हणजे आणि हा त्याच्या काय आहे जी? उत्तर आहे. मान्यच्या काय होईल? अमान्य होईल उपसर्ग लागून. चला ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? तर स्वरादी वर्ण याच्यामध्ये कोणकोणते आहेत? ओ, औ, अम, आहा, छ, न, त्या अ आणि आ याच्यामध्ये स्वरादी वर्ण कोणते आहेत? अम आणि आ आहेत. तुम्ही पाठांतर करून घ्यायचे. त्यानंतर प्रसिद्ध लेखक चित्रे खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? सांगा बरं जी. चित्रे खानोलकराला कोणत्या नावाने ओळखले जाते? त्यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू. काय आहे जी? आरती प्रभू. त्यानंतर अजून सोपा प्रश्न विचारला आहे. ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण? आता सांगा बरं जी. ययाती कोणी लिहिली आहे? तर ययाती ही विष्णू सखाराम खांडेकर यांनी लिहिली आहे. गुरुजी विष्णू सखाराम खांडेकर तर लिहिला नसे जी. विस खांडेकर म्हणजेच काय आहेत? विष्णू सखाराम खांडेकर यांनी काय लिहिली होती? ययाती लिहिली होती. ठीक आहे. त्यानंतर 57 ते 70 काय म्हणते जी? कविता वाचा आणि पटापटा काय करा म्हणते?
उत्तर लिहा. आता मी कविता काय करतो, वाचून टाकतो. समजा मी कविता जर गायली तर काय होईल, तुम्ही व्हिडिओ बंद करून पळून जाल. हां ठीक आहे. तर कविता वाचतो. काय आहे, प्रश्नही वाचून टाका ना जी. प्राक्तन म्हणजे काय, त्यानंतर कवितेतील कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे, त्यानंतर कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला आहे, आणि त्यानंतर प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते. असे 4 प्रश्न आहेत. आता काय करूया आपण, कविता वाचूया. काय म्हणतो जी, थेंब ऊन आभाळ माया प्राक्तनाला गंध यावे. कोणाला गंध यावे, प्राक्तनाला. ठीक आहे. पावसाने या धरेला उदंड ऐसे दान द्यावे, काहिलीत पोळलेल्या या क्षमेला श्वास द्यावे, पावसाने या धरेला अमृताचे कुंभ द्यावे, रोमरोमी या भूमीला गर्द हिरवी कूस द्यावी, पावसाने या धरेला यौवनाची मूस द्यावी. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे जी, 2 प्रश्न सुद्धा आले. ठीक आहे. त्यानंतर पावसाने या धरेला यौवनाची मूस द्यावी, गंध मिळता प्राजक्ताला कस्तुरी ही धुंद व्हावी, कस्तुरी ही धुंद व्हावी, पावसाने या धरेला मिलनाची रीत द्यावी. अशी कविता आहे. ठीक आहे. प्राक्तन म्हणजे काय, आले ना भाऊ, प्राक्तन. आता याच्यामध्ये प्राक्तनचा अर्थ काय होतो, प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय होते, नसीब. फुटका नसीब म्हणतो भाऊ, फुटका नसीब नाही, मेहनत करा ना, नसीबही काय होते, साथ देते. ठीक आहे. म्हणजे प्राक्तन म्हणजे काय, प्रारब्ध. ठीक आहे. त्यानंतर कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे, हा कस्तुरीत आला आहे जी, कस्तुरी. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. काय झाला जी, ठीक आहे. पुढला प्रश्न काय म्हणतो भाऊ, कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग आलेला आहे. घडा या ठिकाणी या शब्दाऐवजी काय वापरलेला आहे जी, काय वापरलेला आहे, अमृताचे कुंभ द्यावे. कुंभ म्हणजे घडा, कुंभ म्हणजे घडा. कुठे गेला जी, अमृताचे कुंभ द्यावे. चला ठीक आहे. म्हणजे घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केलेला आहे, कुंभ. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते. काय होईल असे कवीला वाटते, सांगा बरं जी तुम्ही. कवी काय म्हणते, कस्तुरी ही धुंद होईल म्हणते. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल ओटी गुरुजी तुमच्यासाठी ओव्हर टाईम करत आहेत आणि करत राहतील, तर काय करून टाकायचं, मग सबस्क्राईब करायचा. ऑलरेडी अगोदर केला असेल तर तुमच्या बाकी गुरुजी लोकांना काय करायचं, शेअर करायचा. समजा तुम्ही लाईक केला तर मला असं वाटेल की गुरुजी काय असते, मस्त शिकवते. इथंच थांबतो. नमस्कार.